यांचे निकटवर्तीय आणि जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। आमदार रवींद्र वायकर यांच्यासह अनेक पदाधिकारीही शिवसेनेत गेलेत। आमदार खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडत असताना सामान्य शिवसैनिक मात्र त्यांच्या सोबत दिसतोय। उद्धव ठाकरेंसोबतच्या आमदार खासदारांना फोडून खरंच उद्धव ठाकरेंची ताकद कमी होतीये की तशीच राहतीये? वायकर गेल्यानं आता ठाकरेंसोबत किती आमदार राहिलेत, यासह संबंधित विषयांवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। आमदार रवींद्र वायकर यांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं स्पष्ट करत त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे। उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते आणि विश्वासू सहकारी म्हणून वायकर यांची ओळख आहे। त्यांची काम करण्याची प्रवृत्ती आणि अभ्यासूपणा यामुळेच ते उद्धव ठाकरे यांच्या जवळचे समजले जायचे। शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात वायकरांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती। जोगेश्वरी मतदारसंघातून रवींद्र वायकर हे 1992 साली पहिल्यांदा शिवसेनेचे नगरसेवक बनले। त्यानंतर 1997, 2002 आणि 2007 या कालावधीतही त्यांनी नगरसेवक पद भूषवलं। 2006 ते 2010 ही 4 वर्ष महापालिके स्थायी समितीचे ते अध्यक्ष राहिलेत। 2009, 2014, 2019 असे सलग 3 टर्म ते जोगेश्वरी पूर्वमधून शिवसेनेचे आमदार बनले। महायुती सरकारमध्ये म्हणजेच 2014 ते 2019 दरम्यान ते गृहनिर्माण उच्च तंत्र शिक्षणाचे राज्यमंत्री राहिले। मग या सत्तेत आल्यानंतर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री झाले आणि याच कालावधीत ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री झाले। अनेक वेळा रायकर हे तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याने चर्चेत राहिलेत। यामध्ये त्यांच्यावर जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळ्याचा आरोप आहे। या प्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे। 9 जानेवारी 2023 रोजी ईडीच्या एकूण 12 अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली होती। त्यांच्या घरावर ईडीने छापा देखील टाकला होता। जोगेश्वरी येथील मुंबई महापालिकेच्या जागेवर पंचतारांकित हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। या प्रकरणी ईडीने त्यांची चौकशी केली आणि त्यांच्या घरावर छापा टाकला। त्या दरम्यान कागदपत्रांची छाननी देखील करण्यात आली। वायकर यांच्या घरासह इतर 7 ठिकाणी ईडीने छापे टाकले होते। तसंच मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बँकवेटच्या नावाने कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला आहे। 29 जानेवारीलाही या प्रकरणी ईडीने त्यांची चौकशी केली। यासाठी त्यांनी ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आलं होतं। यापूर्वी 2 वेळा त्यांना चौकशीसाठी समन्स देण्यात आला होता। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे एकूण 56 आमदार निवडून आले होते। त्यातील 40 आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलं। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर 16 आमदार राहिले होते। या 16 आमदारांपैकी आमदार रवींद्र वायकर यांनीही आता ठाकरेंची साथ सोडली आहे। त्यामुळे केवळ 15 आमदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहिले। ठाकरेंसोबत असलेल्या या आमदारांमध्ये आदित्य ठाकरे, सुनील राऊत, नितीन देशमुख, ऋतुजा लटके, भास्कर जाधव, कैलास पाटील, राहुल पाटील, अजय चौधरी, सुनील प्रभू, उदयसिंग राजपूत, रमेश कोरगावकर, संजय पोतनीस, प्रकाश फातर्पेकर, राजन साळवी, वैभव नाईक हे आहेत। लोकसभा निवडणुकीपर्यंत यातल्या आणखी किती जण ठाकरेंना सोडणार आहेत की हे सर्व ठाकरेंसोबतच राहणार, याविषयी आत्ता तरी छाती ठोकपणे कुणी सांगू शकत नाही। परंतु इथं एक प्रश्न साहजिकच पडतो, भ्रष्टाचाराचे आरोप करून ईडी सीबीआयचा धाक दाखवून खरंच उद्धव ठाकरेंची ताकद कमी होईल का? नेत्यांना फोडून सामान्य शिवसैनिक भाजप व शिंदेंना साथ देईल का? याचं उत्तर येणाऱ्या लोकसभेची निवडणुकीच्या निकालात स्पष्ट होईल। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। धन्यवाद।